फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आता मी ना सकाळी स्वयंपाक वगैरे केला आणि सगळं झाल्यानंतर ना मला असं आठवलं की आता आपलं घर खूप घाण झालेलं आहे आणि स्वच्छता करूया. तर त्यासाठी सकाळ सकाळच मी स्वच्छतेला लागलेली आहे. नाश्ता वगैरे झालेला आहे आणि स्वच्छता आता करत आहे, कारण आता आषाढी एकादशी येत आहे. तर त्या निमित्ताने म्हटलं घर पण स्वच्छ ठेवावं. तर आता सगळं कानाकोपरा सगळं मी झाडून घेत आहे. तर चला करूया आज घराची स्वच्छता, साफसफाई. तर ना आज मी केस धुतलेले आणि केस धुतले की मला ना लक्षात येतं की आता मला घराची साफसफाई करायची किंवा पंखा झाडायचा, हे करायचं ते करायचं. तर कधी पण मी जेव्हा जेव्हा केस धुतले तेव्हा तेव्हा हे माझ्या लक्षात आलेले. तर मग केसांवरती परत ते जाळ्या वगैरे काय असतील ते पडतील, धुराळ पडेल. त्याच्यामुळे मग म्हटलं की केस डोक्यावरती आपण सफेद काहीतरी ठेवते, डोक्यावर पूर्ण घेते आणि वरनं पंखा झाडायचा असलं तर डोळ्यात ते पडतं. त्याच्यामुळे पूर्ण तोंडावर पण घ्यायचं आणि मग पंखे वगैरे काय झटकायचं ते झटकायचं. तर आज माझा मूड झालेला आहे खूप दिवसानंतर. आज रविवार आहे, घरी कोण नव्हतं जास्त, कारण सगळे गेले होते बाहेर. तर त्याच्यामुळे मग हे सुचलं मला. तर आता करते मी घरातली साफसफाई. एक कोना कोपरा सगळं मी आज झाडून घेणार आहे, सगळं पुसून घेणार आहे, फ्रीज सकट. तर चला व्हिडिओ पूर्णपणे बघत राहा. तर हे खूप दिवसानंतरचे मी फोटो घेतलेले होते. 1 जानेवारीला घेतलेले, तुम्हाला तर माहितीच आहे. तर फोटो मी अधूनमधून पुसत असते, पण तरी पण म्हटलं आता सगळं एकदमच पुसून घ्यावं. आणि हे माझे यूट्यूबचं जे बटन होतं, सिल्वर प्ले बटन, तर त्याला पण थोडेसे जाळ्या वगैरे झालेल्या, कारण जास्त लक्ष दिलं जात नाही. तर त्याच्यामुळे त्याचं थोडंसं पॉलिश पण गेल्यासारखं झालं, सर नाही का, चमक सर्कल गेल्यासारखी. आता पूर्णपणे ही मी पुसून घेणार आहे. आणि ही जेव्हा सिल्वर प्ले बटन मी बघते ना, तेव्हा असं वाटतं की अरे आपल्याला हे सिल्वर प्ले बटन भेटले आणि आपण याची कदरच नाही करत आहे. त्याच्यामुळे आता हे पुसून घेते व्यवस्थित. असं खूप दिवसांपासून असंच होतं हे. तर ते आता पुसले तर किती छान असं चकचक दिसते, कारण आपल्याकडे ज्या गोष्टी असतात ना, तर त्या ना आपल्याला त्याची व्हॅल्यू कधीच नसती कळत, ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत. आणि दुसऱ्यांना त्याला हव्यास असतो की अरे आपल्याकडे हे नाही आहे, आपल्याला हे मिळवायचे. आणि ज्याच्याकडे असतं त्यांना काही वाटतच नाही याचं. तर कधी आणि जेव्हा आपण त्याच्याकडे बघतो तेव्हा आपल्याला अभिमान होतो की अरे वा, आपण हे असं मिळवलेलं आहे. तर आता सगळे चला फोटो वगैरे सगळं पुसून घेणार आहे. आज घरातलं भरपूर काम मला करायचं आहे. आणि बाहेर पाऊस चालूच आहे. तर तुमच्याकडे आहे का पाऊस, नक्की सांगा मला. तर हा समीक्षा आणि वेदांचा फोटो किती क्यूट दिसतोय ना. खूप छोटे छोटे होते दोघंजणं, तेव्हा फोटो काढलेला. समीक्षाच्या स्कूलमध्ये काहीतरी फंक्शन होतं आणि तेव्हा मग फोटो काढले. वेदांतला ॲडमिशन घ्यायचं होतं, तेव्हा त्याला म्हटलं होतं की त्याचे फोटो लागतील, त्याच्यामुळे दोघांचे फोटो मला काढायचे होते.
तर जसं मी सांगितलं की आपल्याकडे असणाऱ्या वस्तूची आपल्याला किंमत नसते आणि दुसऱ्याला त्याचा हव्यास असतो, तशीच एक गोष्ट आहे की आपण म्हणजे आपल्याला मिळालेल्या आयत्या गोष्टी आहेत ना, त्याची आपल्याला खरंच किंमत नाही कळत. तर माझं म्हणजे जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हा माझ्या घरच्यांनी मला फ्रीज वगैरे दिला होता, तर त्याची मला किंमत कळायची. माझ्या घरच्यांनी मला हे असं असं करून दिले, एवढं मेहनत केली, एवढे कष्ट केले, त्यासाठी मग त्यांनी माझ्यासाठी हे घेतलेल्या आहेत गोष्टी. पण त्याची तरी पण एवढी कदर नव्हती. पण कधी मी त्याचे जास्त पुसत पण नव्हते, काय नव्हते, स्वच्छता नव्हते ठेवत. पण जेव्हापासून मी माझा हा स्वतःचा फ्रीज घेतला आहे स्वतःच्या पैशाने, तेव्हापासून मला त्याची जास्त कदर आहे. म्हणजे नाही का, आपण त्याला आपल्या कष्टातले एवढे एवढे पैसे घालवलेले आहेत असं वाटतं. आणि आपण आपसुकच आपण आपल्या ह्याची काळजी करायला लागतो किंवा मग ते हे करायला लागतो, बरोबर का नाही? तर तसंच असतं, जेव्हा आपल्याला आयती गोष्ट मिळतं तेव्हा आपण त्याची कदर नाही करत. पण जेव्हा आपल्याला तीच गोष्ट काही पैसे किंवा काही कष्ट करावे लागतात आणि त्यानंतर घ्यावे लागते, त्यासाठी स्वप्न बघावं लागतं की आपल्याला ही गोष्ट घ्यायची, आपल्याकडे ही गोष्ट नाही, दुसऱ्यांकडे ती गोष्ट आहे पण आपल्याकडं नाही आहे, आणि त्यासाठी पैसे कमवून मग आपण पैसे साठवून त्यातून गोष्ट घेतो ना, ती वस्तू घेतो ना, तेव्हा त्याची किंमत खरंच खूप जास्त असते आपल्यासाठी. तर आता मी लाईट वगैरे विझून ना हे फ्रीज वगैरे पुसून घेते. कारण भरपूर वेळा मी वाचलेले की लाईट चालू असताना, म्हणजे फ्रीज चालू असताना ना, फ्रीज कधीच नाही पुसायचं. तर ते मी फ्रीज बंद केले आणि सगळं मी आता हे पुसून घेणार आहे. सगळं फ्रीज पण स्वच्छ केले. तसं तर मी वरच्यावर हे पुसून घेतच असते. पण कधी कधी होतं ना की कधी कंटाळा येतो, कधी काय होतं, त्याच्यामुळे मग ते खूप दिवस पुसलं जात नाही. तर एवढं काही घाण झालं नव्हतं फ्रीज, पण तरी पण मी पुसून घेते सगळं व्यवस्थित. कारण घराची सगळी स्वच्छता करते म्हटल्यावरती फ्रीजची पण झालीच पाहिजे, नाही तर एकाची केली आणि एकाची नाही असं होतं. तर घरामध्ये किती पण जागा असली ना तरी आपलं आहे ना, हात काही वस्तू ठेवायचं गेलं ना तर ते फ्रीजवर जात असतो. भरपूर घरात जागा असली तरी त्या गोष्टी आहेत ना फ्रीजवर ठेवलेल्याच असतात. तर आमच्याकडं तर अशी सवय, तुमच्याकडं कशी आहे ते मला नक्की सांगा. तुमच्याकडं पण असं फ्रीजवर वस्तू ठेवतात का हे मला सांगा कमेंट करून. आणि फ्रीज आता पुसायचं तर म्हणलं सगळंच पुसून घ्यावं. तर हे एक तुम्हाला विचारायचं होतं, तुमच्याकडं असं होतं का, घरात किती पण जागा असली तरी तुम्ही फ्रीजवर काही गोष्टी ठेवतात का? तर भरपूर हे खराब झालं होतं, तर ते पण आता पुसून घेतलेले. तर सगळं घर चकचक झालेले, त्यानंतर मी मस्तपैकी पुसून घेतलेले. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. 1 minute थांब.